मी करोडोंच्या मालमत्तेची एकमेव वारसदार होते. माझ्या वडिलांनी माझ्यासाठी एक मध्यमवर्गीय कुटुंबातला मुलगा शोधून काढला, जेणेकरून तो माझा आदर करेल. मग आमचं लग्न झालं. लग्नानंतर माझ्या पतीने सर्व व्यवसाय सांभाळला. एके दिवशी अचानक नवरा त्याच्या विधवा बहिणीला घरी घेऊन आला आणि रात्री 12 वाजता मी माझ्या पतीला तिच्या खोलीतून बाहेर पडताना पाहिले. एके दिवशी मी रात्री माझ्या नवऱ्याच्या मागे गेले आणि जे काही ऐकले त्यामुळे माझ्या पायाखालची जमीनच सरकली. कारण मंडळी, माझे नाव स्मिता. मी माझ्या वडिलांची एकुलती एक मुलगी. माझे वडील मोठे बिझनेसमॅन होते. माझ्या वडिलांनी माझे लग्न आमच्याच ऑफिसमधील एका इंजिनियर मुलाशी लावून दिले होते. माझे पती ऑफिसला गेले होते आणि मी घरातील नोकरांकडून सर्व कामे स्वतःच्या देखरेखीखाली करून घ्यायची. लग्नाआधी मी माझ्या वडिलांचा व्यवसाय त्यांच्यासोबत सांभाळत असे, पण लग्नानंतर मी माझे घर सांभाळायला सुरुवात केली आणि स्वतःला व्यवसायातून मुक्त केले. माझे पती विनीत हे खूप शिकलेले आणि कर्तबगार होते, त्यामुळे सगळा कारभार ते उत्तम प्रकारे हाताळत होते. मी आज विनीतसाठी जेवण बनवले, कारण ते दुपारी जेवणासाठी घरी यायचे. विनीत येण्यापूर्वी मीही तयार झाले. मला त्यांच्यासोबत काही खरेदीसाठी बाहेर जायचे होते. विनीत परत आले तेव्हा ते एकटेच नव्हते. त्यांच्यासोबत एक स्त्री पण होती, जिला मी पहिल्यांदाच पाहत होते. विनीतने मला सांगितले की त्याला कावेरी नावाची विधवा बहीण आहे, जी आधी तिच्या सासरच्यांसोबत राहत होती, पण आता तिच्या सासरच्या लोकांनी तिला घरातून हाकलून दिले आहे. कावेरीला विनीत आमच्या घरी घेऊन आला होता, जेणेकरून ती आमच्यासोबत राहू शकेल. माझ्याकडे प्रेमाने आणि आदराने बघत त्यांनी विचारले, स्मिता, मी माझ्या बहिणीला तुझ्या घरी ठेवल्यास तुला काही त्रास होईल का? माझ्या बहिणीला माझ्याशिवाय दुसरा आधार नाही, म्हणूनच मी तिला एकटे सोडू शकत नाही. भर तारुण्यात नियतीने तिच्या पतीपासून तिला वेगळे करून एकटेपणा दिला आहे. विनीतच्या डोळ्यातले अश्रू पाहून मला खूप वाईट वाटले. मी नाराजी व्यक्त करत म्हणाले, विनीत, काय बोलतोयस? तुझी बहीण माझी कोणीच नाही का? आपला एवढा मोठा बंगला आहे, राहू द्या कावेरीला इथे. माझे बोलणे ऐकून विनीतचा चेहरा उजळला आणि तो माझा हात धरून म्हणाला, स्मिता, मी तुझा कायम ऋणी राहीन. मी त्याला म्हणाले की तू पुन्हा असं काही बोललास तर मी तुझ्यावर रागावेल. मी सर्वांसाठी जेवण बनविले. विनीतने कावेरीला आमच्या शेजारच्या खोलीत जागा दिली. थोड्याच वेळात विनीत आणि कावेरी पण जेवायला आले. मला विनीतच्या बहिणीबद्दल काहीच माहिती नव्हते. तसेच विनीतने लग्नानंतर कधीही आपल्या बहिणीचा उल्लेख केला नव्हता. विनीतची बहीण खूप निरागस आणि सुंदर होती. मी विचार करत होते, नशिबाने या मुलीवर किती वाईट वेळ आणली आहे. ती लहान वयातच विधवा झाली आणि तिला कोणता आधारही नाही. काही वेळाने विनीत माझ्या खोलीत आला. तेव्हा मी त्याला विचारले की आजपर्यंत तू माझ्याशी कधी बहिणीचा उल्लेख केला नाहीस. कावेरीने स्वतःच्या मर्जीने लग्न केले होते. वडील आणि आईच्या मृत्यूपूर्वी कावेरीसोबतचे सर्व संबंध संपवले होते. काही दिवसांपूर्वीच मला समजले की कावेरी विधवा झाली आहे आणि ते सहन न झाल्याने मी तिला भेटायला गेलो आणि तिच्या सासरची वागणूक पाहून मी तिला माझ्यासोबत आणण्याचा निर्णय घेतला. विनीतच्या खांद्यावर डोके ठेवून मी म्हणाले की तू खूप चांगला आहेस आणि तू योग्य निर्णय घेतला आहेस. तुझ्या बहिणीला आपल्या घरात कधीच अडचण येणार नाही. मी तिची खूप काळजी घेईन. विनीत हसला आणि म्हणाला, मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. विनीत माझ्या वडिलांच्या ऑफिसमध्ये इंजिनियर म्हणून कामाला होता. माझ्या वडिलांना त्यांचा प्रामाणिकपणा, मेहनत आणि समर्पण खूप आवडले. माझे वडील माझ्या वडिलांची तब्येत वारंवार बिघडत असे, त्यामुळे त्यांनी माझे लग्न करण्याचे ठरविले होते. ते माझ्यासाठी मुलं पाहत होते, परंतु त्यांना मुलगा पसंतच येत नव्हता. एके दिवशी वडिलांनी अचानक माझ्यासाठी विनीतची निवड केली. जेव्हा वडिलांनी मला विनीतबद्दल सांगितले तेव्हा मला आश्चर्य वाटले, कारण तो कोणत्याही प्रकारे आमच्या बरोबरीचा नव्हता. वडील म्हणाले की तो मध्यमवर्गीय कुटुंबातील
अतिशय सभ्य मुलगा आहे. मला खात्री आहे की तो तुझा नेहमी आदर करेल आणि तुला आनंदी ठेवेल. विनीत हा बुद्धिमान आणि मेहनती व्यक्ती आहे. तो माझा व्यवसाय पुढे नेईल. मी त्याला कंपनीत मोठ्या समर्पणाने काम करताना पाहिले आहे. मला विनीतबद्दल जे काही कळलं त्यानुसार विनीतच्या आईवडिलांचा मृत्यू झाला होता आणि तो त्याच्या घरी एकटाच राहत होता. विनीत आणि मी 2 वेळा भेटलो आणि आमचे नाते घट्ट झाले आणि विनीतच्या सल्ल्यानुसार वडिलांनी माझे आणि त्याचे लग्न थाटामाटात लावून दिले. लग्नानंतर विनीत आणि मी वडिलांनी दिलेल्या बंगल्यात राहू लागलो. विनीतने पहिल्या दिवसापासून माझी काळजी घेतली होती. वडिलांसोबत मोठ्या कष्टाने तो आमचा व्यवसाय सांभाळत होता. माझे वडील पूर्वीपेक्षा जास्त आजारी झाले होते आणि त्यांनीही सर्व काही विनीतकडे सोपवले होते. ते अधूनमधून ऑफिसला जात होते. विनीतने आमचा व्यवसाय खूप उंचीवर नेला. दिवस छान जात होते आणि मी पण खूप खुश होते. घरातील कामे करता करता मी कावेरीच्या खोलीत जाऊन तिच्याशी बोलायची. ती फार कमी बोलायची, पण मला तिची वागणूक खूप आवडली. मी जेव्हाही तिच्या खोलीत जायचे तेव्हा ती माझे बोलणे शांतपणे ऐकायची आणि काही बोलायची नाही. कदाचित परिस्थितीमुळे झालेलं दुःख मला तिच्या डोळ्यात दिसत होतं. एके दिवशी विनीत ऑफिसमधून परत आला तेव्हा काही वेळाने तो कावेरीच्या खोलीतून माझ्याकडे आला आणि तू कावेरीच्या खोलीत जाऊ नकोस असे सांगू लागला. तिला काही काळ एकटे सोड आणि ती स्वतःच तिच्या दुःखातून बाहेर येईल. तिला तिच्या दुःखाबद्दल कोणाशी बोलणे आवडत नाही. सध्या तिला एकांत हवा आहे, म्हणून तिला एकटे सोड. मी विनीतला वचन दिले की मी कावेरीला एकटे राहू देईल, परंतु हल्ली मला खूपच थकवा जाणू लागला होता. थोड्या श्रमाने देखील मी थकून जात असे. मी माझ्या मोलकरणीकडून सगळी कामे करून घेऊ लागले. लग्नाआधी मी पूर्ण ऑफिस सांभाळत असे, परंतु आता माझी तब्येत वारंवार बिघडू लागली होती. त्यामुळे मी रात्री कॉफी पिण्याचे प्रमाण देखील कमी केले होते. पण एके दिवशी मी रात्री झोपेतून उठले तेव्हा विनीत बेडवर नव्हते. आधी मला प्रश्न पडला की विनीत कुठे गेले असतील, म्हणून मी त्यांना पाहण्यासाठी खोलीतून बाहेर पडले. तेव्हा विनीत मला कावेरीच्या खोलीतून बाहेर पडताना दिसले. मी विचार करत होते की विनीत मध्यरात्री कावेरीच्या खोलीत काय करत असेल, पण मग मला वाटलं की तो भेटायला गेला असावा. मी विनीतला काहीच बोलले नाही आणि त्याने मला पाहण्याआधीच मी स्वतःच्या खोलीत येऊन झोपले. परंतु असा प्रकार वारंवार घडू लागला. मला जेव्हा जेव्हा मध्यरात्री जाग यायची तेव्हा विनीत आमच्या बेडरूममध्ये नसायचा. आजही मला मध्यरात्री जाग आली. नेहमीप्रमाणे विनीत बेडरूममध्ये नव्हता. मी विचार केला की आपणही बरेच दिवस कावेरीला भेटलो नाही, तर आज जाऊन भेटावे. दोघांसोबत आपण गप्पाही माराव्या, म्हणून मी कावेरीच्या दरवाजापाशी आली. तेव्हा दरवाजा पूर्ण बंद होता, पण मला त्या दोघांचे संभाषण ऐकू येत होते. विनीत आणि कावेरीच्या संभाषणाने माझ्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांच्या नात्याचे वास्तवही माझ्यासमोर पूर्णपणे उघड झाले. कावेरी सांगत होती की अजून किती दिवस आपण भाऊ बहिणीचं नाटक करत राहणार. माझ्या डोळ्यासमोर मला माझी सवय सहन होत नाही. स्मिताला पाहिल्यावर माझे रक्त उसळायला लागते. विनीत तिला समजावत होता, अगदी काही दिवसांची गोष्ट आहे. थोड्याच दिवसात स्मिता आणि तिच्या बापापासून आपली सुटका होईल आणि आपण त्यांच्या संपत्तीचे मालक होऊ. विनीत तिला सांगत होता की तूच माझी खरी पत्नी आहेस. दुसऱ्या स्त्रीसोबत राहणे माझ्यासाठी सोपे नाही. मी स्मिताच्या वडिलांना हलकेच विष दिले आहे आणि त्यामुळे ते पूर्वीपेक्षा जास्त आजारी होऊ लागले आहेत आणि मी स्मिताच्या कॉफीच्या भांड्यातही विष मिसळत आहे. ती रोज कॉफी पिऊन झोपते. तिच्या शरीरावरही विषाचा परिणाम नक्कीच होत आहे. त्यामुळे ती जास्त वेळ झोपते आणि मला तुझ्याकडे यायला मिळते. अजून काही दिवस सहन कर. लवकरच स्मिता आणि तिच्या वडिलांचा विषय कायमचा संपणार आहे आणि आपण दोघे या आलिशान बंगल्याचे मालक होणार आहोत. मी खिन्नपणे सर्व ऐकत होते. माझ्या वडिलांनी माझ्यासाठी जो साधा, प्रामाणिक आणि सभ्य व्यक्ती निवडला होता, तोच माझी घोर फसवणूक करणारा होता यावर माझा विश्वासच बसत नव्हता. मला चक्कर येऊ लागली. विनीत आणि कावेरीला माझी उपस्थिती जाणवली. दोघेही बाहेर आले. विनीत आश्चर्याने म्हणाला, स्मिता, तू इथे काय करतेस? मी कावेरीला भेटायला आलो होतो. विनीतला कळलेच.
नाही की मी त्या दोघांचे बोलणे ऐकले होते. मी रात्रभर माझ्या अश्रूवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला होता. मी 2 दिवस त्यांच्यावर असेच लक्ष ठेवले आणि पुरावा गोळा केले. आज सकाळीच विनीत ऑफिसला गेला होता. मी पोलिसांना फोन लावला. ते माझ्या वडिलांचे मित्र होते. मी त्यांना रडत रडत संपूर्ण हकीकत सांगितले. त्याने मला आश्वासन दिले की ते सर्व काही ठीक करतील आणि थोड्याच वेळात ते काही पोलिसांसह आमच्या घरी आले. इन्स्पेक्टर साहेबांनी सर्वप्रथम कावेरीला ताब्यात घेतले. माझा कॉफीचा जार त्यांच्या ताब्यात घेतला आणि विनीतने मला विष पाजण्याचा प्रयत्न केला हे सिद्ध करण्यासाठी ते चाचणीसाठी पाठवले. कावेरीला पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखविल्यावर ती घडाघडा बोलायला लागली. कावेरी आणि विनीत गरिबीला कंटाळले होते. त्यांना चांगलं आयुष्य जगायचं होतं. त्यासाठी त्यांनी माझं आयुष्य उद्ध्वस्त करायचं ठरवलं. माझा आणि माझ्या वडिलांचा जीव घेणे त्यांना चुकीचे वाटले नाही. त्यासाठी विनीत माझ्या वडिलांसमोर चांगलं वागण्याचा, त्यांची काळजी घेण्याचं खोटं नाटक करत होता आणि दुसरीकडे आम्हाला थोडं विष पाजून मरणाच्या दारात ढकलत होता. कावेरीने दिलेल्या जबाबानंतर प्रकरण आणखी सोपं झालं होतं. इन्स्पेक्टर साहेबांनी तात्काळ विनीतलाही अटक केली. मी गुन्हा दाखल करून माझ्या वडिलांवर उपचार सुरू केले. विनीत आणि कावेरी तुरुंगात होते आणि त्यांच्या लोभाचे परिणाम ते भोगत होते. बाबा आणि मी नव्या उमेदीने पुन्हा आमचा व्यवसाय पाहू लागलो आणि आम्ही आमच्या आयुष्यात पुढे गेलो. मंडळी, काही वेळा आपल्याला दिसणारी माणसे जशी दिसतात तशी असतात असेच नाही. त्यामुळे मुलींची लग्न ठरविताना अधिक चौकस राहिले पाहिजे. त्यांचे भवितव्य धोक्यात येऊ नये याकरता आपण विशेष काळजी घेतली पाहिजे. मंडळी, आपला मौल्यवान वेळ देऊन हा व्हिडिओ ऐकल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.